श्री स्वामी समर्थ। सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। उद्या आहे चैत्र अमावस्या। चैत्र अमावस्येचे महत्त्व काय आहे? चैत्र अमावस्येला काय उपाय करायचे? जे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील? मुहूर्त काय आहे? ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला चैत्र अमावस्या असे म्हणले जाते। हिंदू धर्मात या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी स्नान, दान आणि अनेक धार्मिक कार्ये केली जातात। यंदा ही चैत्र अमावस्या बुधवारी म्हणजे 8 मे रोजी आलेली आहे। पण ही अमावस्या नेमकी सुरू कधी होणार आहे आणि संपणार कधी हे आपण पहिले जाणून घेऊया। चैत्र अमावस्या तिथी। अमावस्या प्रारंभ 7 मे रोजी सकाळी 11:40 सुरू होणार आहे आणि अमावस्या समाप्ती 8 मे रोजी सकाळी 8:51 संपणार आहे। चैत्र अमावस्या तिथी 7 मे रोजी सुरू होत असली तरी ती 8 मे रोजी साजरी केली जाईल। हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व जास्त आहे आणि त्यामुळेच उदय तिथीनुसार यंदा ही चैत्र अमावस्या बुधवारी 8 मे रोजी साजरी केली जाणार आहे। चैत्र अमावस्येचे महत्त्व काय आहे? राहू, केतू किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस उत्तम मानला गेला आहे। या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांचा मोक्ष तर होतोच, पण पितृदोषही दूर होतो। बघा, आपल्या सर्वांना पितृदोष आहे असे सांगितले जाते, मग आपल्याला खूप संकटे येतात, आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात, प्रत्येक चांगले काम करताना अडथळे निर्माण होतात। तर याच्या मागे कुठे ना कुठे पितृदोषाचा खूप संबंध असतो। काही छोटे छोटे उपाय करून आपण आपला पितृदोष कमी करू शकतो। तर पितृदोष कमी करण्यासाठी उद्याची चैत्र अमावस्या सर्वांसाठी एक खूप चांगली संधी आहे। चैत्र अमावस्येच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता। या दिवशी उदारता आणि निस्वार्थपणा दाखवणं शुभ मानलं जातं। पितृदोष निवारण्यासाठी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावे। बघा, काही छोटे छोटे उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे की काय उपाय केले पाहिजे की जेणेकरून तुमच्या पितरांचा दोष तुमचा निघून जाईल किंवा कमी होईल। तर पहिला उपाय आहे, सगळ्यात महत्त्वाचं, घरातील वातावरण पवित्र ठेवा। या दिवशी तुमचं मन शांत ठेवा। तुमच्या घरातील वातावरण जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत राहू द्या, कारण जे पौर्णिमेला आणि अमावस्येला जे आपण बोलतो, जे वागतो, जे करतो ते पुढे 15 दिवस आपल्याला तेच करावे लागते। त्यामुळे जेवढे तुम्ही आनंदी राहता येईल तेवढे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। नको त्या विचारांपासून, नकारात्मक विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचार येऊ द्या। जास्त करून देवाचे नामस्मरण करा। देवाचे जेवढे करता येईल तेवढे तुम्ही या दिवशी करा। दिवाबत्ती, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा। पुढे पाण्यात तीळ टाकून अंघोळ करा। चैत्र अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्या 8 मे रोजी स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे। बघा, आपल्याला असे वाटते की पाण्यात तीळ टाकून अंघोळ केल्याने कुठे पितृदोष किंवा ग्रह कुठे शांत होतात का? पण या गोष्टींचा कुठे ना कुठे संबंध असतो। त्यामुळे मनापासून मनोभावे तुम्ही या सेवा करा, तुम्हाला निश्चित याचे फळ मिळेल। बघा, या दिवशी अमावस्येला आपल्याला काय करायचे आहे? पाण्यात तीळ टाकून अंघोळ करायची आहे। हे केल्याने काय होते? तुमचा शनिदोष दूर होतो। या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते। त्यामुळे तुम्ही त्या दिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या। तुमचे जे ग्रहदोष आहे, जी पीडा आहे ती निघून जाण्यास मदत होईल। पुढे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा। बघा, अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करावं असं म्हणलं जातं। यामुळे पितरांना मुक्ती मिळते, पित्र तुमचे शांत होतात, तुम्हाला आशीर्वाद देतात। तसेच चैत्र अमावस्येला तुम्ही काय करा, पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा। कणकेचा दिवा घेऊन गेला तरी चालेल, मातीचा दिवा घेऊन गेला तरी चालेल, पण तो दिवा तिथंच तुम्हाला ठेवायचा आहे।
तो घरी परत आणायचा नाही. तसेच चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावल्याने सर्व रोग दूर होतात. जे तुम्हाला आजारपण आहे, सतत घरामध्ये कटकटी आहेत, लहान मुलं सारखी आजारी पडतात, चिडचिड करतात, त्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक आहे. आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. मंत्र जप आणि इतर आध्यात्मिक कार्यात तुम्ही जेवढे व्यस्त राहता येतील तेवढे राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे मन शांत ठेवा. यामुळे तुमच्या पितरांना मुक्ती मिळेल. तसेच अमावस्येच्या दिवशी पितृदेवता आर्यमांची पूजा करावी. असे म्हणतात की आर्यमाची पूजा केल्याने ते सुखी होतात आणि आपल्या पितरांना मुक्त करतात आणि मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. म्हणून पूर्वजांची पूजा करणे या दिवशी खूप लाभदायक ठरते. जनावरांची सेवा आणि त्यांना अन्न द्यावे. अमावस्येच्या दिवशी कावळा, कुत्रा, गाय इत्यादी प्राण्यांना खाऊ घालणे आवश्यक असते. त्यांच्यासाठी अन्नासोबत पाण्याचीही व्यवस्था करावी. पितरांना त्यांच्याद्वारे अन्न आणि पाणी मिळते असे म्हणतात. त्यामुळे या जनावरांची, मुक्या जनावरांची जेवढी तुम्हाला सेवा करता येईल, त्यांना जेवढे अन्न पाणी देता येईल ते देण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे पितृ खुश होतील. तसेच पितरांना काय दान करावे. या दिवशी पितरांच्या नावाने अन्न, मीठ, गूळ, छत्री, पांढरे वस्त्र इत्यादी गरजूंना दान केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हणले जाते. आता बघा, चैत्र अमावस्येला अशी कोणती कामे आहेत ती चुकूनही केली नाहीत पाहिजे, जी कामे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अजून संकटे निर्माण होतील आणि तुमच्या अडचणी अजून वाढतील. अशी कोणती कामे आहेत, चला तर मग पाहूया. त्या दिवशी मांसाहार करणे टाळा, कटाक्षाने टाळा. अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे अशुभ ठरले जाते. त्यामुळे मांसाहार करणे टाळावे. त्याऐवजी सात्विक, शुद्ध, शाकाहारी जेवण जेवा. तसेच अमावस्येच्या दिवशी वाद घालू नका. अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नका, वाद घालू नका, नकारात्मक विचार करू नका, दारू किंवा तंबाखूचं सेवन करू नका. हे सर्व केल्याने तुमचे पितर तुमच्यावरती अजून नाराज होतील आणि तुम्हाला खूप त्रास होईल. तसेच या दिवशी केस किंवा नखे कापू नका. चैत्र अमावस्येला केस किंवा नखे कापणे अशुभ म्हणले जाते, कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणते आणि शुभ कार्यात व्यत्यय येण्यास सुरुवात होते. आपली जी कामे आहेत त्याच्यामध्ये संकटे तयार होतात. केस नख कापण्यासाठी तुम्ही पुढच्या दिवसाची वाट पाहू शकता. इतर कोणत्याही दिवशी तुम्ही केस नखे कापू शकता. तसेच सूर्यग्रहण चालू असताना अजिबात झोपू नका. अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं असं म्हटलं जातं. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपणे अशुभ मानले जाते. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ द्यावा. तसेच कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं, कोणतेही शुभ काम करणं या दिवशी कटाक्षाने टाळावे. नव्या गोष्टींच्या खरेदीसाठी अमावस्येचा दिवस चांगला मानला जात नाही. या दिवशी नवीन कपडे, नवीन बूट, नवीन वाहन, कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं टाळावं. तसेच या दिवशी कोणतंही शुभ कार्य करणे कटाक्षाने टाळावे. अमावस्येच्या दिवशी कोणतीही शुभ कार्य करणं का टाळावे? कारण गृहप्रवेश, मुंडन, साखरपुडा आणि नवीन व्यवसाय सुरू करणं या दिवशी अशुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही या सर्व विधी, हे सर्व शुभ कार्य करणे कटाक्षाने टाळावे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी उद्या काही सोपे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता, जे तुमचे त्याच्यामुळे भाग्य बदलेल. कोणते आहेत ते उपाय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. अमावस्येच्या रात्री 5 लाल फुलं आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात. बघा, 5 लाल फुलं आणि 5 जळत असलेले दिवे तुम्हाला वाहत्या नदीच्या पाण्यात सोडायचे आहेत. त्यामुळे तुमच्या धनासंबंधीच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. धनलक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. तसेच उद्या स्नान केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या. गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे. त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच संकटे, अडचणी दूर होतील. तसेच या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला. असे केल्याने तुमची सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील.
हेच पुण्यकर्म तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तसेच ज्यांना कालसर्प दोष आहे त्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नान करून चांदीने निर्मित नागिनीची पूजा केली तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. ते चांदी निर्मित किंवा तांबे निर्मित नागिन पांढऱ्या फुलांसोबत यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने तुमची कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत होईल. हा सर्वात कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा अचूक उपाय आहे. तसेच ज्यांना कालसर्प दोष आहे त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलवून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. त्यामुळे तुमची वास्तू तर शांत होईलच, पण सर्व वास्तुदोष तुमचे निघून जातील. घरात आनंदी वातावरण राहील. तसेच अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होतील व तुम्हाला ते चांगले बोलू लागतील. या उपायामुळे तुमचे शत्रू शांत होण्यास मदत होईल. अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलून जाईल. पितरांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. ही उद्याची पितर शांत करण्याची खूप चांगली संधी आहे. सर्वांनी याचा नक्की फायदा घ्या आणि सर्व उपाय करताना सर्व उपाय मनोभावे करा. तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रियजनांना नातेवाईकांना ही माहिती शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचे जर चांगले झाले तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.